आमगांव जिला बुलढाणा महाराष्ट्र। किसानों की कर्ज माफी पर गलत शर्तें हरित कर पूरा कर्ज माफी करें अखिल भारतीय किसान सभा। हालांकि राज्य सरकार ने किसानों से कर्ज माफी का वादा किया है, लेकिन इसे अभी तक असरदार तरीके से लागू नहीं किया गया है। सरकार द्वारा घोषित कर्ज माफी योजना में कई दबाव वाली शर्तें लगाने की वजह से लाखों किसानों के कर्ज माफी से वंचित रहने की संभावना है। इसलिए अखिल भारतीय किसान सभा बुलढाणा जिला कमेटी की ओर से मुख्यमंत्री को एक ज्ञापन देकर इन गलत शर्तों को रद्द करने और सभी योग्य किसानों को पूरी कर्ज माफी देने की मांग की गई है। इस ज्ञापन में कहा गया है कि 2 लाख रुपए तक की कर्ज सीमा के कारण राज्य में लगभग 2,10,000 किसान कर्ज माफी से वंचित हो रहे हैं। प्राकृतिक आपदाओं, कृषि उपज के लिए उचित समर्थन मूल्य न मिलने और गलत सरकारी नीतियों के कारण किसानों पर कर्ज का बोझ बढ़ गया है और 2 लाख की सीमा खत्म कर पूरी कर्ज माफी दी जानी चाहिए। साथ ही रेगुलर लोन चुकाने वाले किसानों को सिर्फ 50,000 इंसेंटिव देने की शर्त भी गलत है और उन्हें भी पूरी लोन माफी का फायदा देने की मांग की गई है। इस ज्ञापन में खाद, बीज, कीटनाशक समय पर उपलब्ध कराने, बैंक खातों पर लगी रोक हटाने, किसान सब्सिडी तुरंत जमा करने, डीजल, पेट्रोल, गैस और खनिज तेल उत्पादों की बढ़ी कीमतों के कम करने और कालाबाजारी करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की गई है। नीट परीक्षा में गड़बड़ी के कारण छात्रों के नुकसान का हवाला देते हुए केंद्रीय शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग भी की गई है। अखिल भारतीय किसान सभा ने चेतावनी दी है कि अगर इन मांगों को तुरंत पूरा नहीं किया गया तो आने वाले दिनों में किसानों, मजदूरों और आम जनता के साथ मिलकर एक मजबूत आंदोलन शुरू किया जाएगा। इस ज्ञापन पर किसान सभा के अनिल गायकवाड़, जितेंद्र कुमार चोपड़े, रामचंद्र भारसाकले आदि ने हस्ताक्षर किया है। मोहम्मद फारूक, आमगांव की रिपोर्ट। पूर्ण महाराष्ट्रभर अखिल भारतीय किसान सभेनं संताप व्यक्त केलेले आहे। प्रत्येक शासकीय कार्यालयावर आम्ही या GRची आज होळी केलेली आहे। आज सरकारला आम्ही हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इशारा दिलेला आहे की आज आम्ही तुमच्या धोरणाचा या ठिकाणी निषेध केलेला आहे, हा GR जाळलेला आहे। आज या GR जाळण्याचा जो काही धसका महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंटने घेतलेला आहे, काल रात्री आमची ऑनलाईन एक किसान सभेची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ता भरणे मामा यांना फोन केला, ते आपले कृषी मंत्री आहेत आणि त्यांनी रात्री आमच्या किसान सभेच्या नेतृत्वासोबत चर्चा केली, त्यांच्याशी बोलणं केलं। रात्री 10:30-11च्या दरम्यान ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की उद्या म्हणजे मला असं म्हणता येईल उद्याची तारीख आजचा वार गुरुवार 12 तारीख शुक्रवारी पुण्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑफिसला किसान सभेच्या नेतृत्वासोबत कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक बैठक त्या ठिकाणी पार पडते। त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जे काही अटी शर्ती निकष आम्ही लावलेले आहेत, उदाहरणार्थ 2019चा जो शेतकरी आहे तो जवळपास 12,90,000 शेतकरी त्याच्यामध्ये अटकलेले आहेत आणि 5 कोटी काही लाख एवढा पैसा त्याच्यावर हेडवर यायचा आहे। तर त्या बाबतीत ते सकारात्मक दिसतात की जे 50,000 रुपये आम्ही त्यांना अनुदान देतो आणि 1.5 लाख रुपये त्यांनी भरावे 2027पर्यंत, या काही ज्या अटी आहेत ह्या आम्ही कमी करू असा एक सकारात्मक पैलू आम्हाला त्या ठिकाणी दिसलेला आहे। पण सरकार जर असं समजत असेल की आम्ही वेळ काढूपणा घेऊन जाऊ आणि मग पुढे कर्जमाफी घेऊन जाऊ, तर मी नम्रपणे सरकारला या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सांगू इच्छितो की आम्ही सर्व तरुण मुलं या ठिकाणी जमा झालेलो आहोत, शेतकऱ्यांची मुलं आम्ही। आमचा बाप शेती पेरते, आमच्या बापानं शेती पेरल्यानंतर त्यात किती लागत लागते, किती पैसा टाकतात हे आम्हाला माहीत आहे आणि तो शेतीमाल विकल्यानंतर आम्हाला किती पैसे मिळतात त्याचा हिशोब आम्हाला माहीत आहे। आम्ही ना ते हिशोब केलेला आहे आणि आम्ही कर्जमाफी नाही मागत। तर तुम्ही ना आम्हाला गेल्या 2017 पासून कर्जमाफीनंतर किती शेतीमालामध्ये लूट केली, आमच्या लूटमार केली, त्याचा परतावा आम्ही सरकारला मागतोय। आम्ही माफी नाही मागत, कर्जमुक्ती मागतोय आणि जर सरकार ते देत नसेल तर आम्हाला बेरीज वजाबाकीचा गणित माहीत आहे। देवेंद्र भाऊ फडणवीसने हे समजू नाही, त्यांना आकड्यामध्ये चांगलं मांडता येते, आकड्यामध्ये चांगले मोठे आकडे दाखवता येतात, त्यांना चांगल्या टाळ्या पिटवून घेता येतात प्रेस कॉन्फरन्समध्ये, पण कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये, कर्जमाफीच्या GRमध्ये जो काही प्रवीण परदेशी यांची समिती आहे ते अधिकृतपणे डिटेल्स ते द्यायला तयार नाहीत, प्रेसच्या समोर ते यायला तयार नाही। माझी विनंती आहे की उद्याच्या मीटिंगमध्ये, पुण्याला जी काही आमची मीटिंग होत आहे त्या मीटिंगमध्ये माननीय कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि स्वतः देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी यावं आणि आकड्यामध्ये आमच्याशी चर्चा करावी। आम्ही शेतकऱ्याची पोरं, आम्ही त्यांना सांगतो कसं कर्ज माफ होतं। जर त्यांनी आमचं उद्या ऐकलं नाही तर आम्ही महाराष्ट्रातील अखिल भारतीय किसान सभा आणि इतर जनसंघटना सोबत घेऊन या सरकारला सोळ की पोळो केल्याशिवाय राहणार नाही। या आज GRचं दहन केलं, उद्या या सरकारचं दहन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अखिल भारतीय किसान सभा बुलढाणा जिल्हा कमिटीच्या वतीनं देतो। थांबतो। इन्कलाब जिंदाबाद। सरकार यांनी जो कर्जमुक्तीचा GR काढलेला आहे राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या नावे, खरं म्हणजे तेवढ्या महान मातेचं नाव
या GRला दिलेला आहे आणि तो अत्यंत फसवा GR आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील 10% सुद्धा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होत नाही. प्रचंड फसवणूक केलेली आहे. 2017चा GR बघितला तुम्ही, अटी शर्ती निकष तत्वता, आणि 2019मध्ये सुद्धा अटी शर्ती आणि तत्वतः अत्यंत भयानक निकष होते. त्याच्यापेक्षा जास्त कडक निकष आता या 2026च्या कर्जमुक्ती योजनेमध्ये त्यांनी लावले आणि हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा एक प्रकार त्यांनी केलेला आहे. कारण त्यांना कर्जमाफी कोण मागितली नव्हती. त्यांनी स्वतः विधानसभेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस ते निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 7-12 कोरा करू. आणि आज आपल्यात नाही आहेत, पण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तेही म्हणाले होते की मी शब्दाचा पक्का आहे, म्हणून आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं, राजसत्ता त्यांच्या हाती दिली. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी आज शेतकऱ्यांची फसवणूक केली. नुसतं शेतकऱ्यांचीच नव्हे तर शेतकऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्या वारंवार प्रचंड महाराष्ट्रभर देशभर आंदोलन आम्ही करतोय. त्या आंदोलनाचा तडाखा बसल्यामुळे त्यांना शेतकरी नेत्यांना बोलावं लागलं, चर्चा करावी लागली, कर्जमुक्तीची तारीख द्यावी लागली 30 जून 2026. त्यावेळेस जर कधी कर्ज माफ केलं असतं 30 जून 2026 हा संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी त्याच कर्जमाफीमध्ये बसला असता. पण आम्ही म्हटलं होतं समिती नको, त्यांनी प्रवीण परदेशी म्हणून समिती नेमली आणि त्या समितीचे डिटेल्स अजून पूर्णपणे आलेले नाही आहेत. पण त्याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना कर्ज माफ नाही आहे. बोलाचा भात बोलाचीच कळी, लवणाचं आमंत्रण जेवल्यावर खरं एक मराठीत म्हण आहे, दुर्लीत खळून काही नाही पावणे बा धुंकून जेव्हा, अशा प्रकारचे हे सरकार आहे. या सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून आम्ही या सरकारचा निषेध केलेला आहे. या सरकारच्या GRचा आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे. या सरकारचं आम्ही दहन केलेलं आहे.